मित्रांनो नमस्कार. चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण पाहतोय सेंद्रिय कार्बन वाढीचे छोटे छोटे पण फायदेशीर उपाय. मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की वनस्पती कार्बन वाढीसाठी कशा मदत करतात. हा त्यातलाच पुढील भाग आहे. ज्यांनी मागील व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी चॅनलवर जाऊन अवश्य पाहावा. मित्रांनो जमिनीच्या वरच्या थरात वाढणारा कार्बन वाढतो लवकर आणि लवकर संपतोही. त्याला कारण काय? तर योग्य संरक्षण मिळत नाही आणि आपण जैविक मल्चिंग करत नाही किंवा वारंवार होणारी खोल नांगरट, रासायनिक खतांचा अयोग्य वापर या सगळ्यामुळं हा कार्बन लवकर नष्ट होतो. तर मित्रांनो वनस्पतींनी यावरही उपाय शोधला आहे. तो म्हणजे जमिनीत खोलवर कार्बनची वाढ करून. ती कशी केली जाते? तर वनस्पतींची मुळे जवळपास 5 प्रकारचे कार्बनयुक्त घटक मुळावाटे सोडतात. एक असतं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. हे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज काय करतात तर जीवाणूंना लगेच ऊर्जा मिळवून देतो, पण कार्बन डायऑक्साईड वायूच्या रूपात लवकर संपतो. तर दुसरं असतं ऑर्गॅनिक ॲसिड्स. यामुळे काय होतं तर फॉस्फरस झिंकसारखे घटक मोकळे होतात. मायक्रोरायझासारख्या बुरशी वाढतात. ॲमिनो ॲसिड याच्यामध्ये असतं, त्यामुळे नायट्रोजन आणि कार्बन एकत्र येतात. चौथं असतं फेनॉलिक आणि फ्लॅवोनॉइड्स. ही द्रव्ये जी असतात ती उपयुक्त जीवाणूंना बोलावण्यासाठी वापरली जातात आणि हानिकारक जीवाणूंना दाबून टाकण्यासाठी. वनस्पती कशा आहेत बघा, त्यांना जर जाणवलं की एखादं अन्नद्रव्य कमी पडतं आहे किंवा एखादा रोग आला तर ते मिळवून देणारे जीव किंवा त्या रोगापासून संरक्षण करणाऱ्या जीवांना हेच रसायन सोडून संवाद साधतात. हे जीवही त्यांना आवश्यक आहे ते पुरवलं जातं. कार्बनची वाढ ही काही एका घटकामुळं नाही, त्यासाठी अनेक घटकावर अवलंबून आहे, अनेक परिस्थितीवर अवलंबून आहे. आता गंमत बघा, आपण सर्वजण शेणखत वापरतो. आपल्याला माहिती आहे की त्याच्यात कार्बन खूप जास्त आहे, पण तो टिकतो का? तर बघा, शेणखत वापरलं तर कार्बन इनपुट जास्त, पण टिकणारा कार्बन फक्त 10 ते 20%. जर आपण पाचट मल्चिंग केलं तर त्याचं कार्बन इनपुट मध्यम, पण टिकणारा कार्बन 15 ते 25%. आता मित्रांनो खोलवर वाढणारे वनस्पतींची मुळे बघा, यांचा कार्बन इनपुट दिसतो कमी, पण टिकणारा कार्बन जवळजवळ 40 ते 60% असतो. आता तुमच्या लक्षात आलं असं की मुळांनी खोलवर वाढलेला कार्बन किती महत्त्वाचा आहे तो, आणि तो टिकतो का? तर तिथं हवा कमी असते, नांगरणी होत नाही तिथं, आणि तिथलं कुजणं असतं ते हळूहळू असतं, आणि ते तसं हळूहळू झाल्यामुळे तो स्थिर कार्बन ह्युमसमध्ये तयार होतो आणि सुरक्षित असल्यामुळं टिकतोही जास्त. आता ह्या कामात वनस्पती कशा मदत करतात? जेव्हा ही मुळे खोलवर वाढतात तेव्हा मुळावाटे स्त्राव सोडले जातात. त्यांना तिथल्या असलेल्या जीवाणूंना हवाही पुरवली जाते आणि सिग्नलिंग दिलं जातं. तसं तिथं गांडुळांची बिळंही तयार होतात. आता ही जमीन स्थिर असल्यामुळं तिथं गांडुळांची बिळं स्थिर अवस्थेत त्या पोकळ्या तयार करतात. जुन्या मुळ्या कुजल्या की तिथं त्यांच्याही पोकळी तयार होते. त्यामुळं त्या जीवांना आवश्यक असणारी हवा किंवा पावसाचं पाणी ते खाली मुरतं. आता पाणी पण अतिरिक्त असलेलं वाहून जात नाही. आपण बघितलं असेल की अगदी ऐन उन्हाळेसुद्धा डोंगरावरती वनस्पती हिरव्यागार असतात. त्या कशाच्या जोरावर? तर ह्या खोल वाढणाऱ्या मुळ्या, मायक्रोरायझासारखे जीव किंवा गांडूळं या सगळ्यांच्यामुळं. आपण काय करू शकतो मित्रांनो? मल्टीलेअर फार्मिंग केलं पाहिजे किंवा सूर्यफूल, कपाशी, तूर यासारखी पिके ज्यांच्या मुळ्या खोलवर वाढतात व कालांतराने मृत झाल्यावर तिथे ऑक्सिजन लागणारे जीव त्यांचं रूपांतर ह्युमसमध्ये करतात. अल्फाल्फासारख्या वनस्पती, ज्याला आपण लासून घास म्हणतो, तेही फायदेशीर आहेत. कंदवर्गीय ज्या जमिनीत वाढतात आणि तिथं पोकळी तयार होते. समजा गाजर आहे, गाजराचा तो आकार तयार होत असताना तिथं जमिनीत पोकळी तयार केली जाते आणि ते कुजलं की त्याचं रूपांतर ह्युमसमध्ये पण होतं आणि जमिनीत ह्या पोकळ्या तयार होतात. तर हे असे प्रयोग आपण केले पाहिजेत, ते खूप उपयुक्त आहेत. तुम्ही असे काय प्रयोग केले असले तर ते कमेंटमध्ये जरूर कळवा. भेटूया पुढील भागात, ज्यामध्ये आपण कार्बन वाढीचे उपाय पाहणार आहोत. पिकांच्या अवशेषांचा योग्य वापर कार्बन वाढीसाठी कसा मदत करतो, यासाठी आपण पुढील व्हिडिओ बनवणार आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.